बरसात है। बाबा आपण यांना पोलिसात द्यायला हवं. यांना असंच सोडलं ना तर हे दुसरीकडे जातील आणि पुन्हा असंच काहीतरी करतील. यांना धडा शिकवायला हवा. यू आर राईट मीरा, यू आर राईट. काय आहे की जर पोलीस कंप्लेंट वगैरे केली तर पोलीस तिकडे येतील आणि मग ते मीडिया वगैरे ते नको. आपल्या हॉस्पिटलचं गुडविल खराब होऊ शकतं. सो विल अवॉइड दॅट. मी आत्ता तुम्हाला सोडतोय. पुन्हा जर असं काही करताना सापडलात ना, मी खडी फोडायला लावीन तुम्हाला. आयुष्य बर्बाद होईल तुमचं. पण सर माझी काहीच चुकी नाही सर. नंतर फोन करतो. निघा निघा. आऊ. बाबा आय यू ओके? काय होतंय तुम्हाला? पाणी. शांत व्हा तुम्ही. हे घ्या पाणी प्या. बघितलंच ना मीरा काय चाललं हे. मीरा मी कितीही ठरवलं ना तरी हे असे प्रकार घडतातच. मी कुठे कुठे आणि किती पुरा पडणार आहे ग. काय ठरवलं होतं मी आणि काय घडतंय. आपल्या जवळचे लोक जेव्हा अशी दगाबाजी करतात ना तेव्हा खूप त्रास होतो मीरा. आणि आयुष्यभर मी हेच सोसत आलोय. बीपीचा त्रास वगैरे ना तेव्हापासून लागलाय माझ्या मागे. बाबा बाबा तुम्ही शांत व्हा. प्लीज शांत व्हा. आणि आम्ही आहोत ना आता तुमच्या बरोबर. आणि तुम्ही सगळी जबाबदारी मला दिली आहेत की नाही. मी सगळं व्यवस्थित पार पडेन. मी असला काही गैरव्यवहार खपवून घेणार नाही. आणि मी बघते ना सगळ्यात आधी आपल्याला दोन गोष्टी करायला लागतील. एक म्हणजे त्या देशपांडेंच्या जागी कोणीतरी जेन्युइन माणूस अपॉइंट करायला लागेल. आणि दुसरं म्हणजे हा जो स्टॉक आहे असा अजून किती स्टॉक आपल्याकडे ते बघायला लागेल. म्हणजे एक्सपायरी डेटच्या जवळ आलेला, किमती वाढवलेला तो सगळं आधी हॉस्पिटलमधनं काढून टाकायला लागेल. आणि तुम्ही काळजी करू नका. मी सगळी रिस्पॉन्सिबिलिटी घेते. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका बाबा. तू आहेस म्हणूनच तर टेन्शन आहे मीरा. मीरा ते राहू दे. ते वासू करेल सगळं. वासू ते स्टोरूम मध्ये ठेव. थँक्स एनिवे. एनी टाइम बाबा. मी येते. रिलॅक्स. वासू ते काय भयानक प्रकार आहे हा. एवढं मोठं हॉस्पिटल आणि इतका निष्काळजीपणा. शी. आधीला हे सांगायला पाहिजे. नाही पण तो अजून ऑपरेशन थिएटर मध्येच असेल. नंतर शांतपणे बोलते त्याच्याशी. पण त्याला ही गोष्ट कळलीच पाहिजे. ओ नो. मनू बरी आहे का बघायला हवं. आता घरी जायला हवं. मनू बिचारी केव्हाची वाट बघत असेल. मला वाटलंच होतं असं काहीतरी होईल. पण जरा मोकळीक दिली तर ती एवढ्या सहजासहजी सरळ होईल असं मला वाटत नव्हतंच. म्हणूनच मी आधीच सगळी व्यवस्था करून ठेवली. हे बरं झालं. म्हणजे कसली व्यवस्था? आपल्या हॉस्पिटलमध्ये ऑर्थोपेडिक्स डिपार्टमेंटला एखादा बेड आहे का रे रिकामा? असल. रिक्षा रिक्षा रिक्षा. अरे यार.
रिक्षा 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 अरे यार डॉक्टर, मीरा मॅडम केबिनमध्ये नाही आहेत. का कुठे गेली? ऍक्च्युली त्यांनी तुम्हाला निरोप द्यायला सांगितलंय. त्यांच्या बहिणीची तब्येत बरी नाहीये म्हणून त्या घरी गेल्या. हो, काय झालं मनूला? नाही, त्या काही बोलल्या नाहीत. हा, आणखी एक, त्यांनी तुमच्यासाठी केबिनमध्ये टिफिन ठेवलं. ठीक आहे, मी बघतो. थँक्स. हॅलो आदी. काय झालं मनूला? अरे काही नाही, सांगते मी तुला. तू फ्री झालास का? हो अगं, आत्ताच ऑपरेशन संपलं माझं आणि थोडा वेळ आहे. नाही नाही, ते सगळं मी करते. ऐक ना, मी आता जस्ट बाहेर आली आहे. अगदी जवळ आहे. तू येतोस का 2 मिनिटं बाहेर? मला काहीतरी सांगायचं आहे तुला. हा ठीक आहे, आलोच मी. आधी आधी गेला तो, गेला. हा मूर्ख आहे साला. कशी चालवतो गाडी? उडवलं असतं त्याने, तुला माहितीये? असू दे, गेला तो. लायसन्स देता यांना काय माहिती? तू ओके आहेस ना? तुला काही लागलं नाही मी ना? ओके. उडवलं असतं त्याने तुला. फारच जवळ गेला ना पण तो. पण लेकाचा. आणि तू पण जरा बघत जा ना, सतत डोक्यात काहीतरी विचार असतो तुझ्या. मनूचं काही खरंच सिरियस नाहीये ना? अरे नाही, तिचा मेसेज आला होता, ती बरी आहे. मी तुला त्याकरता नाही बोलवलंय. काय झालं? मी मगाशी आपल्या हॉस्पिटलच्या स्टोर रूम मध्ये गेले होते. हा. काय सांगतेस काय? आपल्या हॉस्पिटलमध्ये? आणि हे खूप आधीपासून होतंय. आपण आत्ता जॉईन झालोय, पण हे सर्रास चालू आहे तिथे. स्ट्रेंज. आणि बाबांना ही गोष्ट इतक्या वर्षात लक्षात येऊ नये. अगं बाबा सगळा वेळ या हॉस्पिटलला देतात. घरच्यांना वेळ देत नाही तितका त्या हॉस्पिटलला वेळ देतात. आणि त्यांच्यात स्टाफ मधला एक माणूस त्यांना फसवतोय, त्यांना कळू नये. त्याने मी बोलतो बाबांशी. ऐक ऐक ऐक, आत्ता लगेच जाऊ नकोस. मी आत्ता बोलून आले त्यांच्याशी. त्यांना खूप जास्त त्रास झालाय. त्यांना ऑलरेडी बीपीचा एवढा त्रास आहे, त्रास अजून वाढायला नको. तू नंतर शांतपणे बोल त्यांच्याशी. मीरा, तुला या सगळ्याकडे लक्ष द्यावं लागेल. तुला जमेल ना? हो हो, मी लक्ष देणारच आहे. आपल्या हॉस्पिटलमध्ये असा गैरव्यवहार मी होऊच देणार नाही. बरं चल, मी तुला घरी सोडतो आणि परत येतो. एक एक. हॅलो. हा ओके ठीक आहे, मी येतो लगेच. नाही नाही, मी आहे, इथेच आहे. हो आलो लगेच आलो. हा मीरा, एक इमर्जन्सी, मला जावं लागेल. जा, जा, जा. तू जाशील, नीट जाशील जाईन, हो. ना? आणि जरा गाड्या वगैरे बघ, मला तू हवी आहेस. हा. बरं, आणि घरी गेल्यानंतर काही लागलं तर मला सांग, मी येतो. होय, काळजी करू बाय, नको. बाय. बाय. रिक्षा रिक्षा रिक्षा. प्रभात रोड. चल. तर वाचली? अशी कशी वाचली? काय झालं? Damn it. एक साधी गोष्ट करता येते तुम्हाला. नॉनसेन्स. हा कुठे मध्येच तिकडे आला? मलाच काहीतरी करायला लागेल. प्रदीप, अरे तुला कळलं का? थोडक्यात वाचलोय आपण. ती मीरा तिकडे हो, मला सांगितलं सगळं वासुदेवनी. तरी इतका शांत आहेस तू? तुझ्या या सुनेला आवडेल. तिच्यामधलं डिटेक्टिव्ह हा असाच वाढत राहिला ना तर आपल्याला महागात पडेल. हे सगळं दुकान बंद करून एकदा हिमालयात जाऊन बसायची वेळ आपल्यावर. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आपण हे सगळे गैरव्यवहार करतो हे तुझ्या मुलाला कळलं ना,
तो कायमचा दूर होईल तुझ्यापासून. हे सगळं किती गंभीर आहे हे लक्षात येते तुझ्या? काय करावं आता मला काही सुचत नाहीये रे. त्या मीराला हॉस्पिटलमध्ये आणलं ना हीच तुझी चूक झाली. वा, म्हणजे मी ज्यावेळी त्या दोघांना घेऊन इथे आलो तेव्हा मला म्हणाला होता उत्तम डिसिजन आहे. आता काय करायचं ते सांग ना. जी परवानगी लागेल मला पण. परवानगी? कसली परवानगी? हे बघ, मी तुझ्या सुनेला म्हणजे मीराला माझ्या पद्धतीने आपल्या हॉस्पिटलपासून लांब ठेवू शकतो, पण त्याला तुझी परवानगी लागेल. आपला धंदा आणि आदिराजचं करिअर ह्याच्यामध्ये जर कोणी येणार असेल ना, मी काहीही करायला तयार आहे. मीरामध्ये लुडबुड करते. प्रदीप, काहीही कर, पण त्या मीराचं तोंड बंद कर. ननू, कसं वाटतंय बाळा? बरी आहेस का? ठीक आहे. मी दिलेली औषधं घेतलीस ना? नक्की ना? आराम करत काय? काय झालं बाळा? अजून काही त्रास होतोय का? काही मगाशी ना तू माझ्याजवळ हवी होतीस मला, पण तुला जमलं नाही. आता ओके आहे मी. नको करस काळजी. बापरे, केवढा राग आलाय कोणाला तरी. म्हणू अगं बाळा, हॉस्पिटलमध्ये पेशंट्स होते ग खूप. मग मी पेशंट नाहीये का? सॉरी सॉरी. अगं आता काय झालंय, हॉस्पिटलमध्ये रिस्पॉन्सिबिलिटीज वाढल्यात ना खूप. तुला माहितीये का आज हॉस्पिटलमध्ये काय झालं? ठीक आहे, तुला नाही जमलं मला कळतंय, पण आली असतीस तर जरा बरं वाटलं असतं. मनस्विनी, ठीक आहे, ज्यूस. थँक्यू. बरं वाटतंय का आता? हो आई. खायला करू तुझ्यासाठी काहीतरी? रव्याची खीर करू? तुला आवडते ना? हो चालेल. करते. काय झालंय? काय चमत्कार? मधुरता किती चांगलं बोललं तुझ्याशी. शिक त्यांच्याकडनं काहीतरी. मला बरं वाटत नाहीये म्हणून त्यांनी त्यांच्या सगळ्या इम्पॉर्टंट मीटिंग कॅन्सल केल्या. सकाळपासून मला काय हवं नको ते सगळं बघतायत त्या. खूप काळजी घेत आहेत माझी. गुड. हॅपी फॉर यू. तू आराम कर. मी आले, आवरते. ओके. ताई, मला बरं वाटत नव्हतं कारण मला जरा टेन्शन आलंय. कसलं ग? ताई, मल्हार अजून काही कमवत नाहीये. त्यात आता आमचं बाळ येईल. मल्हार सेटल झाला पाहिजे ना तोपर्यंत. आणि असं किती दिवस आम्ही घरच्यांकडे पैसे मागायचे? बरं नाही वाटत ताई. डोंट वरी म्हणू, होईल सगळं व्यवस्थित. आणि तू आत्ता का सगळ्याचा विचार करतेस? मला एक सांग, घरात कोणी काही बोललं का तुला? ते नाही, म्हणजे नाही असं काहीच कोणी काही बोललं नाहीये. पण मल्हारकडे आता स्वतःचा पैसा असणं गरजेचं आहे ना. अगं मग तू करेल ना काहीतरी जॉब वगैरे. तेच तर ना, त्याला नाही करायचा आहे जॉब. त्याला कोणाच्या हाताखाली काम नाही करायचं. त्याला स्वतःचा स्टार्टअप सुरू करायचा आहे.
आणि त्यासाठी भरपूर पैसे लागणार आहेत. बर, ओके, आपण करूया काहीतरी विचार. आपण लोन बिनचा विचार करू. आधी राहील गॅरंटर. ओके, अगं, पण ते लोन नंतर आम्हाला फेडावं लागणारच आहे ना. ते करावंच लागेल. म्हणून मला सांग, दुसरा कुठला पर्याय आहे आपल्याकडे? ते घराचा म्हणजे घर विकायचा विचार करूया, म्हणजे केला तर. नाही म्हणजे सौरभ दादा असं म्हणत होता की अश्विनी डोक्यात भरवलं ना तुझ्या? काही पण काय हरकत आहे. म्हणून ऐक, एक मिनिट. हे बघ, ती जागा एका बिल्डरला देऊन रिडेव्हलपमेंटला गेली तर सगळ्यांचेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील ना. आणि आता आपल्याला गरज आहे म्हणून म्हणते मी. ऐक, ते घर विकणं हा एकमेव पर्याय असं नाही वाटत मला. आणि तुझं माझं सोड, त्या घराविषयीचा कोणताही निर्णय हा आई बाबांचा असेल, तुझा किंवा माझा किंवा सौरभचा नाही. ताई, म्हणून म्हणते तू एकदा आई बाबांशी बोल ना. ही एकाच झटक्यात सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. अगं, पण त्यामुळे एका झटक्यात डोक्यावरचं छप्पर गेलं असं आई बाबांना वाटेल त्याचं काय? ऐक 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 ऐक, लोन काढून मल्हारचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. जॉब बदलल्यामुळे सौरभला पैसे मिळू शकतात. पण या एका निर्णयामुळे आई बाबांना किती ऍडजस्टमेंट्स करायला लागतील या वयात? ताई, अगं, मग आपल्या मुलांसाठी थोडी ऍडजस्टमेंट करतील ते. म्हणून पण मुलं म्हणून आपण आई बाबांची सोय बघायची का गैरसोय? आणि आपल्याला सगळं एका झटक्यात हवंय म्हणून त्यांना घर विकायला लावायचं, त्यांच्या आठवणी विसरायला लावायच्या. हे पटतंय तुला? ताई, तू काय बोलतेयस? तू थोडा प्रॅक्टिकल विचार कर ना. ती जागा रिडेव्हलपमेंटला गेली तर नवीन घर आपल्याला मिळणार आहे आणि त्या नवीन घरात आपलेच आई बाबा राहणार आहेत. आणि सौरभ दादा म्हणालाय की तो त्यातला हिस्सा आपल्याला देणार आहे. मग काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे वाटण्या करायच्या आहेत का? अगं, काय हरकत काय आहे? म्हणून मल्हार कमवत नाही हे तुला लग्नाच्या आधीच माहिती होतं. इनफॅक्ट तू प्रेग्नंट होण्याच्या आधीपासून हेच होतं. मग तेव्हा तू का नाही विचार केलास की आता घाई नको करायला? हा, सगळा घोळ घातलास आणि आता म्हणतेस पैसे नाहीये, घर विकूया. त्याला काय अर्थ आहे? हो, चुकलं माझं, मीच चुकीची आहे. पण मला एक सांग, आई बाबा काय आयुष्यभर त्या घरात राहणार आहेत? कधी ना कधीतरी रिडेव्हलपमेंटला जाणार आहे ना. मग आत्ता गेलं तर काय प्रॉब्लेम आहे? नाही, एक मिनिट. त्या घराची रिडेव्हलपमेंट करायची की नाही हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असेल. पैसे मिळवण्याचे 100 मार्ग असताना ते घर विकणं हा पर्याय नाहीये. ताई, मग तू जर त्यांच्याशी बोललीस आणि त्यांनी स्वतःहून घर विकायचा निर्णय घेतला तर मग तर काही प्रॉब्लेम नाहीये ना. म्हणून म्हणते त्यांच्याशी प्लीज बोल, ते तुझं ऐकतील प्लीज. गॉड, म्हणून तुला कळतच नाहीये मी काय बोलतेय ते. ताई, तुला कळत नाही मी काय म्हणतेय. ताई, मला इतकंच कळतंय की मल्हारला बिझनेससाठी पैसे मिळणं खूप महत्वाचं आहे. नाहीतर मल्हारची आई माझ्याशी कधीच नीट वागणार नाही. त्यामुळे प्लीज तू आई बाबांशी बोलशील का? प्लीज. तू आराम कर. तुला आता विश्रांतीची गरज आहे. काही लागलं तर हाक मार मला. ओके, स्ट्रेस नको घेऊस. आई, बाबा, खूप आठवण येते तुमची. सोपं नाही हो तुमच्याशिवाय राहणं. तुम्ही आजूबाजूला असायचात तेव्हा कुठल्याही परिस्थितीत एकटं पडल्यासारखं नाही वाटायचं. पण आता वाटतं कधी कधी. बाहेरचे लोक कसे वागतील ते आपल्या हातात नसतं. पण आपलीच माणसं जेव्हा असं वागतात ना, त्रास होतो. मनूला काय झालंय ते कळत नाहीये. कोणीतरी तिच्या डोक्यात काहीतरी भरवलंय. नाहीतर ती अशी नाही वागणार. आधीला सांगते,
तू समजवेल तिला.